पोतराज बनवून आरक्षणाची भीक मागण्यापेक्षा बौद्ध धर्मी राजा म्हणून सत्तेचा सन्मान मिळवा. काय पोतराज बनवून आरक्षणाची भीक मागण्यापेक्षा बौद्ध धर्मीय राजा बनून सत्तेचा सन्मान मिळवा. आणि तसंच आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणारे देवाला साकडं घालत असतील तर कसली डोंबलाची प्रगती, याचाही विचार व्हावा. याच्यासाठी मी आता भूमिका मांडत आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे मागणी करणारे नेते आपापल्या परीनं आंदोलन करत आहे, मोर्चे काढत आहे. अनेक फंडे आंदोलनाचे अनेक फंडे ते वापरत आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे मागणी करणारी मातंग समाजातील स्वतःला स्वयंघोषित नेते समजणारे अनेक मंडळी या मागणीसाठी, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी अनेक फंडे वापरून, आंदोलनाचे अनेक प्रकार वापरून ते मागणी करतात. काही दंडवत घालतात, काही आझाद मैदानावर मोर्चे आंदोलन, काही पायी जातात. त्यातला आणखी एक अजब प्रकार आहे की पोतराजाच्या वेशेमध्ये अंगावर आसोडाचे सूड खरं तर ते अंगावर सूड घेतात का नाही तो नंतरचा भाग, पण आसूड मोर्चा म्हणा, पोतराज म्हणून विधिमंडळावर, अन्य शासन प्रशासनाच्या कार्यालयावर ते मातंग समाजातील काही नेते मंडळी पोतराजाच्या वेशेमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणीसाठी आंदोलन करतात. खरं म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या पोतराजाच्या वेशेत मागणी करत असताना आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करताय का त्या मागणीच्या नावाखाली समाजाला अज्ञान, अनिष्टवडी परंपरा, अंधश्रद्धेच्या चिखलात रुतवताय का अंधश्रद्धा समाजामध्ये ते रुजवताय? हा काय प्रकार समाज हा याचा विचार करावा. अरे न्यायाची भाषा करत असताना अज्ञानाचे दोष, अंधश्रद्धेचे बीज तुम्ही समाजात एक प्रकारे प्रत्यक्षपणे रुजवताय. आणि अशा प्रकारचे अडाणी आणि प्रस्थापिताचे दलाल, अडाणी आणि मूर्ख लोक मातंग समाजाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे आंदोलन चालवतात. हा अजब प्रकार आहे. खरं म्हणजे एकेकाळचा राजा असणारा एकेकाळचा राजा असणारा मांग हा पोतराज कसा झाला, तो कोणी केला? इथल्या हिंदू धर्म व्यवस्थेनं एकेकाळचा बौद्ध धर्मीय राजा असणारा मांगाला हिंदू धर्म व्यवस्थेनं पोतराज केला. मग पोतराजाची अडाणी परंपरा हा मागवाड्यात रुजवायची का एकेकाळचा कधी काळी बौद्ध धर्मीय राजा असणारा मांग हा राजा बनवण्याचं प्रबोधन मातंग समाजामध्ये करायचं? बौद्ध धर्मीय राजा असणारा मांग या आपल्या बौद्ध धर्मीय अस्तित्वाचं मातंग समाजामध्ये प्रबोधन करायचं की पोतराजाची अडाणी परंपरा आणि अंधश्रद्धा समाजामध्ये रुजवायची? याचा तरी थोडाफार अक्कल असायला पाहिजे, याचा तरी थोडाफार विचार केला पाहिजे. आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यवस्थेनं अधिक छळल्याला, दोघांलाही व्यवस्थेनं अधिक छळले आपला सक्का भाव असणारा पूर्वाश्रमीचा महाराणी आताचा बौद्ध समाज यांच्या गळ्यात गळा घालून, यांच्या हातात हात देऊन आपला सक्का भाव येतो काय वैर, आपल्या सख्या भावाच्या हातात हात द्यायचा, योगजीवी करून जाती अंताची लढाई लढायचा. इथल्या अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात ही लढाई लढायची. आमच्या अज्ञानी गुलामगिरीच्या विरोधात लढाई लढायची आहे. एकमेकाला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीच्या नावाखाली एकमेकांमध्ये दोन सख्या भावामध्ये फूट कशाला पाडता? आणि मग आणखी एक असा मुद्दा आहे की काही मंडळी, काही मातंग समाजातील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणारी काही आडाणचोट मातंग समाजातील मंडळी तुळजापूरला साकडे घालतात. तुळजापूरच्या देवीला आरक्षण मिळवते म्हणून साकडे घालतात. इतर मंदिरामध्ये मातंग समाजातील काही नेते मंडळी मातंग समाजाला आरक्षणाचं उपवर्गीकरण मिळावं यासाठी देवाला मंदिरात साकडे घालतात. अरे ज्या हिंदू धर्म व्यवस्थेच्या देवानं त्या मंदिरात आपल्याला कधी प्रवेशच दिला नाही,
आज ही 21व्या शतकात सुद्धा मातंग समाज मंदिरात गेल्यामुळे त्याला बदलल्याचं, त्याच्यावर हाणमार झाल्याचा, अत्याचार केल्याचा, मारहाणीचे प्रकार महाराष्ट्रात घडतात. स्वीकार हा सुद्धा माणूस म्हणून सुद्धा स्वीकारलं नाही. तुम्हाला माणूस म्हणून ज्या देवानं नाकारलं, त्या देवानं माणूस म्हणून तुम्हाला जवळ केलं नाही, ज्याने मंदिरात कधी तुम्हाला येऊ दिलं नाही आज सुद्धा, आणि त्या देवाकडे तुम्ही आरक्षण मिळवण्याचं साकडं घालताय. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं मिळण्यासाठी देवाकडे तुम्ही साकडं घालताय. ते कसं बसलं? तो देव कधीच तुम्हाला पावला नाही, त्यानं कधी मंदिरात येऊ दिलं नाही तुम्हाला. तो आरक्षण तुम्हाला कसं देईल? आरक्षण तर देवाला साकडं घालून मिळत असतात. हा काय मूर्खपणा, अडाणी बाजार, मूर्खाचा बाजार. आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी देवाला साकडे घालणारे जे आडाणचोट नेते मंडळी जर मातंग समाजामध्ये असतील आणि त्याच्या पाठीमागे जर माझा मातंग समाज धावत असतील, अरे कसली डोंगलाची प्रगती होणार? कसली डोंगलाची प्रगती होणार? आणि आणखी एक मांगाचा पट्टे आहे बघा. काय आणखी एक मांगाचा पट्टे आहे की तो हिंदू, कट्टर हिंदू मांग संमेलन घेतोय आणि बौद्ध इतर धर्मामध्ये धर्मांतरित झालेले लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याकरता तो आडाणीच्या त्याला कुणी अधिकार दिला रे? अरे तुला हिंदू धर्म इथला माणूस तर मानतोय, कारण हिंदू तर मानतोय, कारण तुला तू धर्मांतरित करायला लागलेला आहे. आणि तो आडाणचोट, त्याचं काही नाव घेत नाही मी, आडाणचोट मांगाचा पट्ट्या एका मंदिरासमोर पितळ्याची का कशाची तर उंदराची मूर्ती आहे. एका देवाच्या मंदिरासमोर पितळ्याची का कशाची तर मूर्ती आहे उंदराची, आणि त्या उंदराच्या मूर्तीचं कान फुलतोय तो की मांगाला आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा हक्क मिळावा, आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं याच्यासाठी तो उंदराच्या मूर्तीचं कान फुकतोय. काय मूर्खाचा बाजार, काय मातंग समाजाचा हाल लावल्यात, काय मांगाला उल्लू बनावा लागलाय, किती येड्याचा बाजार आणि मूर्खाचा बाजार लावलाय. अरे उंदराच्या मूर्तीचं कान फुकून आरक्षण मिळत असतं रे मांगाच्या पट्ट्या. हे इतका मातंग समाजाला दुबळाला आडाणी समजायला लागला. कारण मातंग समाज याला फशी. माझे मातंग बांधवांनो, अशी जर आरामचोट लोक तुमचा नेता बनायला लागले असतील, असे आरामचोट लोक जर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या आंदोलनाच्या नावाखाली जर तुम्हाला मूर्ख दरवत असतील तर याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून आंबेडकरवादी नेतृत्व, मातंग समाजातील आंबेडकरवादी नेतृत्वाचा स्वीकार हाच मातंग समाजाच्या प्रगतीचा आणि परिवर्तनाचा विचार आहे. हे खूप उशीर झालेला आहे. सातत्याने मातंग समाजातील परिवर्तनवादी, आंबेडकरवादी आणि सामाजिक नेतृत्वाचा सातत्याने पराभव झालेला आहे. आता तो पराभव होईल, आणि तो पराभव झाल्यामुळं आणि आजपर्यंत आपण प्रस्थापिताच्या दलाल आणि आडाणचोट नेत्यांना मंडळींना आपण नेता म्हणून मानला, आणि त्याच्या मागे धावत गेल्यामुळं आपल्या मातंग समाजानं आपलं वाटोळ झालेलं आहे. आणि आंबेडकरवादी परिवर्तनवादी लोकांना तुम्ही जिवंतपणे नेता म्हणून स्वीकारलंच नाही. आज तरी तुम्ही असं करू नका. आता पुन्हा चूक करू नका. याचा विचार करून आंबेडकरवादी नेतृत्वाचा स्वीकार करणं हाच मातंग समाजाच्या प्रगतीचा एकमेव मार्ग आहे, हा परिवर्तनाचा एकमेव मार्ग आहे. हे माझ्या मातंग समाजानं समजून घ्यावं.